शिवसैनिकांनी पैसे वाटणाऱ्या भाजपाच्या लोकांना रंगेहात पकडले आणि चोपले सुद्धा, असा दावा केला आहे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी. होय मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर शहरातील हा प्रकार आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात पैसे वाटण्याचा आरोप भाजपावर केला आहे. भाजपा विकास कामाचा करीत असलेला दावा किती फोल आहे हेच यावरून दिसून येते, असाही आरोप दानवे यांनी केला आहे. पाहूया काय म्हणतात दानवे. हे शहरात अनेक ठिकाणून फोन आलेले रात्री. त्यात एका ठिकाणी शिवसैनिकांना तर रंगे हात पैसे वाटताना बघितले, पकडले आणि भारतीय जनता पार्टीचे लोक होते त्यांना चांगलं चोपलं. काही लोक भारतीय जनता पार्टीचे पळून गेले, परंतु पाकिट सुद्धा पकडली. माझ्याकडे त्या पाकिटांचा फोटो आहे, व्हिडिओ आहे आमच्या माजी नगरसेवकाचा. आमच्याच लोकांनी चोपलं, कारण उद्धवजींचा आदेश आता काही करा तुम्ही, माझ्या पैसे वाटणारा चोपा सांगा, त्याला सगळं माफ आहे. निवडणुका काही करू शकत नाही, पोलिसही काही करू शकत नाही, भाजप सुद्धा पोलिसात तक्रार करणार नाही. त्यांनी असं काय तक्रार करणार आहे? पण या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीनं पैसे वाटायला सुरुवात केली, कारण भारतीय जनता पार्टीनं खूप काम केलं असं ते सांगतात देशात, राज्यात, म्हणून त्यांना पैसे वाटावे लागतात. बरोबर. ठीक. मित्रांनो, मतदानाला काही तास शिल्लक आहेत. अशात राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत. यात सर्वात महत्त्वाची आणि हमखास कामाची हमी देणारी युक्ती म्हणजे पैसा. आणि याच पैशाला उमेदवार मतदानाच्या एक दिवस आधी कामाला लावत आहेत. भाजपाच्या एका उमेदवाराचा हा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही शिवसैनिकांनी हाणून पाडला. भाजपाच्या पैसे वाटणाऱ्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी रंगेहात पकडले आणि बदडले सुद्धा. पाहुयात काय म्हणतात ते शिवसैनिक. आज अर्ध्या घंटापूर्वी भाजपच्या एका कार्यकर्त्याने मला माहिती दिली की नरेश भालेराव आणि अनिकेत राठोड, या अनिकेत राठोड यांच्या इथं पैसे वाटपचा कार्यक्रम चालू आहे. पैसे वाटा, मग पैसे एक व्यक्ती, याचं नाव बी आहे पाकिटवर, त्याला काही पैसे दिले, मी त्याला धरलं, ते आता ते पाकिट निघालं, त्यामध्ये पैसे आहे. मी नागरिकांना आणि मतदारांना एवढंच सांगून इच्छितो, कोणाच्या भूलबळीला आणि कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. जे तुम्ही काम केलं असेल, तुमच्या कामाच्यावर तुम्ही निवडून येण्याची क्षमता राखावी. आणि आता असल्या प्रकारे कुठेही पैसे वाटप करून मतदार किंवा नागरिकांची दिशाभूल करू नका. हे पैसे याच्या पाकिटावर याचा अक्षर आहे, पंडित म्हणून नाव आहे, याची पूर्ण संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. पाहिलं मित्रांनो, कशा प्रकारे पाकिटात 500 रुपयांच्या नोटा टाकून त्या वाटप होत होत्या. हा प्रकार शिवसैनिकांनी उधळला. मतदानाला आणखी काही तास शिल्लक आहेत आणि या काळात यापेक्षाही अधिकचे गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांनीच आता जागे राहण्याची वेळ आली आहे.